ओळा ओळा म्हणत होते, पण तुम्ही त्यात घेऊ बा म्हणत पण तुम्ही ते लक्ष देतच नव्हत्या. आणि कारण की लहानशी मुलगी होती, ते तुमच्याकडं दुःख याचे, पण ते कसे दुःख येत होते, काय येत होते ते तुम्हाला माहित नव्हतं. कारण की सेवकाच्या माध्यमातून जसं जसं माहीत पडते तसं तसं माणसाला कळते आणि त्यांना हिवाळ्यामध्ये त्याचा सफल झाला. आता माग 9व्या हवन एवढं सेवकाची संख्या खूपच होती का भरपूर होती. त्या मेंढेगाव परिसरामध्ये तेवढी संख्या नसल झाली, 9व्या हवनाला पण तेवढी संख्या होती. धन्यवाद ताई. यानंतर आदरणीय सन्मान्य बाबाचे सेवक रमेश दादा कातोरे आम्हा सेवकांना अनुभव व्यक्त करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आपण भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज तारणी या गावामध्ये कोजागिरी निमित्त ही चर्चा बैठक सुरू आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टी निर्माते बुद्धीचे विधाते भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. आपली सर्वांची मातोश्री वाराणसी आई बाबा जुमदेवजी ठोपरीकर उपस्थित आहे. मातोश्रीला माझा प्रणाम. आजच्या बैठकीचे अध्यक्ष तितूर या परिसरातील बाबांचे सेवक उमेश भाऊ वांड्रे यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे या परिसरातील मार्गदर्शक महादेवरावजी चरडे साहेब यांना माझा नमस्कार. उपस्थित मन सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार. हेची ध्यान देगा देवा, हेची ध्यान देगा देवा. भगवंतात बाबात मातोश्रीत उपस्थित मन सेवक सेविका याच्यात विसर न पडावा म्हणून ही कोजागिरी निमित्त ही चर्चा बैठक आहे. आपलं विसर नाही पडलं पाहिजे. आपण या तत्व शब्द नियमाच्या बाहेर गेलो नाही पाहिजे म्हणून ही बाबांनी आपल्याला ही पाठशाला लावून दिलेली आहे. आपल्याला तत्व शब्द नियम म्हणजे काय, मानव धर्म म्हणजे काय, ह्या मानव धर्माच्या ज्ञान केव्हा येईल तर आपण ह्या चर्चा बैठकीमध्ये जाऊन नाही तोपर्यंत आपल्याला ह्या धर्माचं ह्या मानव धर्माचे ज्ञान आपल्याला कळणार नाही. मी सुद्धा एक व्यसनी होतो. मला खूप दारूचे सेवक होतो आणि मला ह्या मार्गातली मुलगी मिळाली आणि लग्न झाल्यावर 1-2 वर्ष आता मी पीत होतो आणि पत्नी नेहमी म्हणायची की तुम्ही एवढी दारू पिता, आपण ह्या मार्गाशी जाऊ. मी टाळाटाळ करत होतो पत्नीला. पत्नी नेहमी म्हणायची. एक दिवस मी सासऱ्याकडे गेलो आणि ज्या दिवशी मी गेलो भंडारा बस स्टॉपवर पत्नीला ठेवलं. मी म्हटलं 5 मिनिटात येतो आणि मी बार मध्ये गेलो आणि तिथून मी 90 पिऊन आलो आणि तिथून सगळ्यांनी पत्नी सोबत सासरेकडे गेलो. मला जाणीव नव्हती या मार्गाची. आणि दुसऱ्या दिवशी जसे माझे सासरे सगळ्याची विनंती करण्याकरता पाणी आणायला गेले. पाणी आणला. पाणी येता येता ते तणगडले. पळता पळता वाचले. तेव्हा माझ्या बुद्धीमध्ये प्रकाश पडलं की नाही, मी चूक केली. हे परमात्मा एक सेवक आहे. मी काल दारू पेली होती आणि पत्नीला खोटं बोललो आणि इथं आलो. त्या दिवशी अशी मी गाठ बांधली आणि घरी बेळगावला जसं घरी गेलो सासूरवाडी मधून तेव्हा मी पत्नीला म्हटलं की नाही,
मार्गात जाऊ, कारण माझे सर्व सुटलं पाहिजे, माझे सर्व बंद झालं पाहिजे असं मी पत्नीला म्हटलं. तुम्ही विचार करा म्हणे या गोष्टीचं. तर मी म्हटलं एक काम कर, माझ्या दारूही सुटली पाहिजे, माझ्या मटणही सुटलं पाहिजे, तर का करू. तर मी म्हटलं माळकरी बनून येऊ, म्हणजे माझे दोन्ही सुटून जाईल. अजून विचार करा म्हणे. तर मी म्हटलं तो खिडकीमध्ये 1 रुपयाचा सिक्का आहे, तो सिक्का आण म्हटलं. आणि तो सिक्का आण म्हटलं. चित येऊन तर मार्गात येऊ आणि पट येऊन तर माळकरी बनवू. तो सिक्का फेकला आणि तो चितवर आला. आता म्हटलं मार्गात प्रवेश करू. या दिवशी मार्गात जाण्याची इच्छा केली तर मार्गदर्शक घरी होते नाही. असे 2-3 दिवस टाळाटाळ झालं. आणि मी म्हटलं आज घेऊनच घेतो 90 आणि मार्गात तर जायचेच आहे. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्गदर्शक आले आणि कोण्यातरी सेवकाच्या माध्यमातून आम्ही त्या मार्गदर्शकाकडे गेलो, मार्गदर्शकांनी सांगितलेल्या प्रमाणेच कार्य केले. ह्या मानव धर्माची ओळख करून दिली. ह्या तत्व शब्द नियमाचे आधारे कार्य कर, तुझ्या जीवन साधल्याशिवाय राहणार नाही. सांगितलेल्या प्रमाणे कार्य केले आणि माझं जीवन सफल झालं. परमेश्वरानं असं सक्षम बनवलं की कोणासमोर हात फैलवायची वेळ आली नाही पाहिजे, असे भगवंतानं मला सक्षम बनवलं. आणि ह्या मार्गाची जाणीव केव्हा झाली, ह्या मार्गातली मुलगीच मला मिळाली नसती, ह्या मानव धर्मामध्ये माझा प्रवेश झाला नसता. म्हणून आपल्याला तत्व शब्द नियम याची जाणीव हे ठेवावं लागेल. आपले आचार कसे, आपले विचार कसे, आपले व्यवहार कसे, मी बोलतो का, मी करतो काय, आपल्याला याच्या तरी भान ठेवावं लागेल. शब्द म्हणजे काय, मार्गदर्शकांनी शब्द दिलं त्या शब्दानुसारच आपण कार्य करतो किंवा कोण्या सेवकाच्या शब्दानुसार कार्य करत नाही. आपण याच्या तरी भान ठेवलं पाहिजे. कारण तुम्हाला एक अनुभव सांगतो आमच्या बेळगाव परिसरातला, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला. 3 सेवक होते साध्या कार्यामध्ये. एकाला 6 महिने झालते आणि एकाला 2 वर्ष झालते आणि एकाला 3.5 वर्ष झाले होते. पहिला सेवक कार्य करायचा 6 ते 8 महिने आणि दारू प्यायच्या आणि वाईट शब्दामध्ये बोलायच्या, जे आपल्या सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये दिले. वाईट व्यसन बंद करणे, दारू पिणे, कार्य करणे आणि सायंकाळी पुन्हा दारू पिणे आणि वाईट शब्दाचा प्रयोग करणे, वाईट शब्दात बोलणे. दुसऱ्या दिवशी विचारल्याच्या नंतर मी म्हटलं तू आताच कार्य घेऊन आला, पुन्हा तू दारू पेला, हे तू चुकीचे करते. तू याच्यावर काहीतरी तू आपल्या गुरुजीकडे जा आणि गुरुजीला सांग तू कुठे चुकलाय, काहून असं होऊन राहिलं, गुरुजी तुला सांगेल. नाही ऐकला, पुन्हा चूक सोडवली, कालांतराने पुन्हा दारू पेली. दारू पेल्याच्या नंतर परिवार उद्ध्वस्त झालं. मुलगी पळाली. मुलगी पळाल्याच्या नंतर याच्या मनस्थिती याची खराब झाली आणि 10 वाजताच्या टायमामध्ये फाशी लागून मरून गेला. आणि त्याच्याच बाजूच्या सेवक ज्या दिवशी हे चांगले कार्य करत होते, मार्गात आल्यावर ड्रायव्हर होता, 2 गाड्या झाल्या, प्लॉट वगैरे घेतले, 24 तास खिशात पैसे राहत होते. कालांतराने बॉटल आणि बाईच्या नाद लागला. जेवढं मिळालं तेवढंही गेलं. त्याच्याच बाजूच्या तिसरा सेवक 3 महिने कार्य केले. कार्य केल्याच्या नंतर त्यांची सुद्धा मनस्थिती खराब झाली. गांजा प्यायला लागला,
दारू प्यायला लागला आणि नोकरीवरून निवृत्त झाला. दारू पेल्याच्या नंतर कंटिन्यू दारू पेला, ना त्या शब्दाची सोडवणूक केली ना काही केली. पायामध्ये दुखायला लागलं, पाय काळा पडत गेला आणि पायाच्या पंजा कापला. त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्याच्या नंतर पुन्हा घरी आला, परंतु त्याच्या लक्षामध्ये चूक काही आली नाही आणि त्याला काही समजलं नाही. कालांतराने 1.5 महिना राहिल्याच्या नंतर पुन्हा पायामध्ये दुखणं सुरू झालं. पुन्हा टोंगरेच्या खालचा डबल पाय कापण्यात आला. त्याच्या कालांतराने 2 ते 3 महिन्याच्या नंतर लक्षात काही येत होतं नाही. मी काय केलं, काय चूक केली. पुन्हा त्याच्या टोंगऱ्याहून पाय कापण्यात आला. पाय कापण्यात आला आणि 6 ते 7 महिन्यामध्ये भगवंतात विलीन झाला. ह्या मार्गामध्ये कोणी कोणाला जबरदस्ती करत नाही की तू या मार्गात ये. विचार विमर्श शांत बुद्धीनं आपल्या परिवारामध्ये विचार करून आपण ह्या मार्गात प्रवेश करतो. मार्गात आल्याच्या नंतर कोणतीच चूक आपल्याला ह्या मानव धर्मामध्ये अशोभनीय भाषा असो किंवा वागणं असो किंवा राहणं असो हे झालं नाही पाहिजे. म्हणून आजच्या ह्या शुभ प्रसंगी सुंदर असे अनुभव झाले. हवा हे वेगाने होती, हवा वेगाने होती, हवेपेक्षाही बाबांचा त्याग होता. हवा वेगाने होती, हवेपेक्षा बाबांचा त्याग होता. त्या आशिया खंडात, भारत देशात, महाराष्ट्र राज्यात, नागपूर शहरात सरस्वती आईच्या लेख बाबा जोगदेवजी लाखात नाही तर जगात एक होता. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार.